आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. काय ऑपरेशन तुडवा? यावेळची बेईमानी महागात पडणार. ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तुडवानं उत्तर देणार. फुटलेल्या खासदारांना संजय राऊतांचा थेट इशारा. व्हीप जुगारून बैठकीला गैरहजर असलेल्या 6 खासदारांना ठाकरेंच्या पक्षानं बजावले कारणे दाखवा नोटीस. उत्तर देण्यासाठी दिला 7 दिवसांचा वेळ. आणि परत सांगतो, अर्धा तास ईडी सीबीआय आणि पोलीस द्या. गिरीश महाजन पहिला फुटे. माझ्याबरोबर एकच हवालदार असतो. 3 लोकांच्या ड्युट्या 8 तास येतात. ते माझ्यासोबत असतात, माझ्या गाडीतही असतात, पूर्ण वेळ असतात. खासदार फुटीवरून संजय राऊत आणि मंत्री गिरीश महाजनांमध्ये रंगला वाक युद्धाचा सामना. शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा असलेल्या ओमराजे निंबाळकरांच्या सोशल मीडियावरच्या लोकप्रियतेत घट. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरच्या फॉलोअरची संख्या घटली. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिनाचा सोहळा. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय. प्रत्येक नोंदणीकृत दिंडीला यंदाही 20,000 रुपये अर्थसहाय्य देणार. पुण्याच्या हडपसर सासवड रोडवर मोठी दुर्घटना टळली. विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस विहिरीत कोसळता राहिली. बातमी आहे. नालेसफाईसाठी चक्क बालमजुरांचा वापर होतोय आणि या प्रकरणी कंत्राटदारावर ब्लॅकलिस्टची प्रक्रिया सुरू झालेली आहे. गुन्हा दाखल करणार असल्याचीही मुंबई महापालिका उपायुक्त अभिजित बांगर यांची माहिती आहे. वडाळा पूर्व परिसरात मान्सूनपूर्व नालासफाईच्या कामासाठी आता बालमजूर काम करतायत असं दृश्य समोर आलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला. कोरबा सॉल्ट पॅन आणि लाल बहादूर शास्त्री नगर परिसरात मोठ्या नाल्याच्या गाळ काढण्याच्या कामामध्ये या अल्पवयीन मुलांचा वापर होतो. प्रत्यक्ष हाताने ते कचरा काढतात असा व्हिडिओ समोर आला आणि त्या ठिकाणी संबंधित ठिकाणी गाळ काढण्यासाठी जेसीबी, पोकलेन यासारख्या यंत्रसामग्रीचा वापर केला जात नाही आणि ही लहान मुलं चक्क नाल्यात उतरून आपले हात त्यात घालून गाळ काढतात हे समोर आलं. आणि या प्रकरणी कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करायची ही प्रोसेस महापालिकेकडून सुरू झाली आहे. कंत्राटदाराला फक्त काळ्या यादीतच न टाकता त्याच्यावर बालकामगार कायद्याअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करणार अशी भूमिका मुंबई महापालिकेचे उपायुक्त अभिजित बांगर यांनी सभागृहात मांडली आहे. बातमी मोठी आहे, दिलासादायक आहे. मुंबईमध्ये पुढच्या 7 ते 8 दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस कोसळेल. वातावरणामध्ये अनुकूल बदल झालेले आहेत. ढगांची घनता वाढल्याचेही संकेत मिळत आहेत. तेव्हा पुढच्या आठवड्याभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मान्सूननं वेढू शकतो असे संकेत मिळत आहेत. आपण पाहतोय खरं तर जूनचा तिसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि अजूनही पावसाची चिन्ह कुठेच दिसत नाही. मात्र वातावरणामध्ये आता अनुकूल बदल होऊ लागलेले आहेत आणि पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये मुंबईसह इतरही परिसरात कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा इशाराही दिला गेलाय. तर मुंबईमध्ये पाणीसाठा आता 9 जुलैपर्यंत नियमित पुरवण्याची शक्यता आहे. चालू पाणीसाठा सध्या 10% वर आहे, त्यामुळे अजूनही 10% पाणी कपात कायमच आहे. मात्र पाऊस अजून लांबला तर 30 जून नंतर पाणी कपात वाढवण्याचीही शक्यता आहे. महापालिकेनं पाण्याचे टँकर पुरवण्याचं नियोजन केलंय आणि त्याचबरोबर हवामान खात्यानं 20 जून नंतर मान्सून सक्रिय होण्याचा इशारा दिलेला आहे. हे दृश्य आपण पाहतोय. मुंबईतला पाणीसाठा आता 10% आलेला आहे. तिसरा आठवडा उलटला तरी सुद्धा आता मान्सून इथं दाखल झालेला नाही. तेव्हा पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल आणि मुंबईतला पाणीसाठा पूर्ववत सुरू होईल असं कळतंय.
बदलापूर जवळच्या बारवी धरणामध्ये पाणीसाठा अवघ्या 24% आलाय आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 13% घट नोंदवली गेली। या धरणातनं बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर आणि ठाणे शहरासह MIDC आणि स्टेम प्राधिकरणाला पाणी पुरवठा होतो। मात्र जून महिन्यात पाऊस लांबला, त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन सुरू केलंय। पाऊस आणखी उशिरा आला तर अनेक शहरांमध्ये आठवड्यातनं 3 दिवस पाणी कपातीची वेळ यायचीही शक्यता व्यक्त केली जाते। तर अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणामध्ये पाणी साठ्यानं तळ गाठला। पाणी टंचाईचे संकट अधिकच गडद झालं। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जमिनीला भेगा पडल्या आणि पाण्याची पातळी विक्रमी नीचांकी स्तरावर पोहोचली आहे। परिणामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातले 3 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवायचा निर्णय घेतलाय आणि या धरणातनं अंबरनाथसाठी दररोज 6 MLD पाणी उचललं जातं। मात्र पाऊस लांबला तर शहरासमोर भीषण पाणी टंचाई उभी राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पिंपरी चिंचवडमध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला। शहरात काही ठिकाणी तुरळक झाला तर काही भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसाच्या सरी बघून अनेकांना दिलासा आता मिळालेला आहे। मात्र काही मिनिटभर हजेरी लावून पावसानं पुन्हा दडी मारली आहे, त्यामुळे अनेकांचा हिरमोड सुद्धा झाला। आता ऑपरेशन घड्याळवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोठं विधान केलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातल्या सोलापूर जिल्ह्यात 4ही आमदार महायुतीच्या संपर्कात आहेत असं ते म्हणतायत। आता जिल्ह्यातल्या माळशिरस आमदार उत्तम जानकर, माढ्याचे अभिजित पाटील, करमाळ्याचे नारायण पाटील, मोहोळचे आमदार राजू खरे हे संपर्कात आहेत असा दावा त्यांनी केलाय। मात्र उमेश पाटलांचा दावा शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी चक्क फेटाळून लावलाय। मला असं कुठलीही माहिती नाही, ऑपरेशन माहिती नाही असं जानकरांनी म्हटलंय। तर कुणीही शरद पवारांशी बेईमानी करणार नाही असं स्पष्टीकरण धैर्यशील मोहिते पाटलांनी दिलंय। सोलापूर जिल्ह्याचे आपण सांगितलं 3 आमदार, तसं तुतारीचे 4ही आमदार हे महायुतीच्या त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार असलेले राजेंद्र राऊत यांच्या बाजूने त्या निवडणुकीमध्ये सहकार्य करत आहेत। पवार साहेबांनी बोलवलेल्या बैठकीला आपण पाहिलं की काही वेळेला ते आमदार अनुपस्थित देखील राहतात। वस्तुस्थिती अशी आहे की जरी ते तुतारीचे नाव निवडून आलेले असले तरी सुद्धा त्यांचा कल हा महायुतीच्या बाजूने आहे। जाहीर नाही, जयंत पाटील असतील, आमचे क्षीरसागर असतील किंवा RR पाटलांचे चिरंजीव असतील, असं काय कधी झालं नाही। आता मला तरी असं वाटत नाही, पण शरद पवार गटाचे आमदार तिकडं शरद पवार यांच्या अजितदादांच्या पक्षात जातील ना, इकडं शिंदे सेनेमध्ये कसे जातील किंवा तसं काय तुमच्यापर्यंत मेसेज आलाय का? ते ह्या इलेक्शनशी काही संबंधित विषय नाही आहे, ते बोलू। जे शरद पवार साहेबांच्या जीवावरती निवडून आलेले आमदार आहेत, मला वाटत नाही त्यातला एकही पवार साहेबांची गद्दारी करत। आपल्या मतदारसंघाची कामं करण्यासाठी काही करतील, परंतु पवार साहेबांची गद्दारी करायची कोणीही करणार नाही। साहेबांवर सगळीच प्रेम करतात आणि साहेब सुद्धा सगळ्यांवर प्रेम करतात, त्यामुळे ही घटना घडणार नाही।